1992 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे BA BCom BSc प्रवेश सुरू सुसज्ज प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय स्वतंत्र अभ्यासिका संगणक सुविधा CCTV सुरक्षित परिसर राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग शिष्यवृत्तींच्या विविध योजना आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य सुरक्षित करा। विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्याजवळील रेणावी घाटात 2 ST बसेसच्या अपघातातील मृतांचा आकडा 3 झाला आहे। शुक्रवारी सकाळी विट्यातील खाजगी रुग्णालयात जखमी साक्षी चंद्रकांत पवार वय वर्ष 17 या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे निधन झाले। ती बळवंत महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होती। दरम्यान या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींचा संपूर्ण उपचार खर्च राज्य शासन करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली। विटा आगाराची विटा ते भिवघाट MH14 BT 3255 आणि मेढा आगाराची विजापूर ते मेढा बस MH14 BT 4270 या 2 ST बसेसचा गुरुवारी सायंकाळी विट्याजवळील रेणावी घाटात अपघात झाला। यात खानापूर येथील नंदा हरिदास त्र्यंबके वय वर्ष 60 आणि बांबवडे जिल्हा सातारा येथील धोंडीराम लक्ष्मण पाटील वय वर्ष 78 हे दोघे जागीच ठार झाले होते। या अपघातात एकूण 48 जण जखमी झाले होते, त्यापैकी 17 जणांची प्रकृती गंभीर होती। यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शाळकरी मुले मुलींचाही समावेश होता। विटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साक्षी पवार हिचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला। तिच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती। साक्षी पवार ही खानापूर तालुक्यातील ऐनवाडी गावची रहिवासी होती। तिची आई इस्त्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते। दरम्यान साक्षीला एक छोटी बहीण आहे। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून साक्षीचे वडील तिच्या लहानपणीच वारले आहेत। दरम्यान रेणावी घाटातील ST अपघातातील मृतांच्या वारसांना 10 लाख रुपयांची मदत आणि जखमींचा सर्व उपचार खर्च शासन करणार असल्याची घोषणा प्रतापराव सरनाईक यांनी केली आहे। याबाबत आमदार सुहास बाबर यांनी पाठपुरावा केला होता। या अपघातातील 7 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सांगली, कराड व कोल्हापूर येथे हलवण्यात आले असून 15 जणांवर विट्यात उपचार सुरू आहेत। त्यांपैकी 9 जण अतिदक्षता विभागात आहेत।